हे बघा हे आहेत काटवलं अशी राहतात. त्याच्यात खूप प्रमाणाचा औषधी गुणधर्म असतो आणि हे खाणं चांगलं आहे. चला तर मग आज याची आपण भाजी करणार आहोत. अगोदर छान असे बारीक बारीक फोडी करून घ्यायचं, छान बारीक चिरून घ्यायचं. याला आता काटवलं झालेले चिरून अशा फोडी करायच्या छान, आणि आतमध्ये बिया राहतात त्या बिया काढून घ्यायच्या आपण, नाही तर मग त्या कळू लागतात त्या. आणि इकडे 3 ते 4 तास आधी चणा डाळ भिजू घातलेली बघू शकता. आणि इकडे एक टमाटर चिरून घेतलाय मोठ्या साईजचा, आणि एक बारीक कांदा चिरून घेतलाय, एक मोठ्या फोडी करून घेतलाय अशा. चला तर मग आता बघा कढईमध्ये 1 चम्मच तेल गरम करून घेतलंय मी. आता मोहरी टाकायची. मोहरी छान तळतळली की मग कांदा घालायचा. बघू शकता कांद्याला छान असं हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला टाकायचा टमाटर. त्याचबरोबर टाकून आपण मसाले. आता हळद, तिखट, कितपत तिखट खाताय तुम्ही त्यानुसार, मीठ घालायचं. मीठ थोडंसं कमीच टाकायचं. छान परतून घ्यायचे मसाले. काळा मसाला टाकलाय थोडासा. एक 2 मिनिटं आपण मसाले शिजू देऊयात. 2 मिनिटांनी बघू शकता तेल सुटायला सुरुवात झाली मस्त. आता आपण चणा डाळ छान स्वच्छ धुवून घेतली आहे, ती टाकायची. तुम्ही आदल्या दिवशी रात्री भिजू टाकून ठेवू शकता. आणि खूप डाळ नाही टाकायची, नाही तर एकदम डाळ दिसते, ते मग चांगले वाटत नाही भाजी. एखादी कसं सांगू, नाश्त्याचे चम्मच नाही, 2 ते 3 चम्मच टाकायची. आणि वाटीचं प्रमाण म्हटलं ते अर्ध्या वाटीला कमीच टाकायची. आणि ते भिजल्याच्या नंतर मग फुलल्या जाते ना, त्यामुळे मग खूप दिसते डाळ. 1-2 मिनिटं परतून घेतल्याच्या नंतर बघू शकता डाळ टाकल्याच्या नंतर आपण काटवलं सुद्धा पाण्यात टाकलेले आहे. तुम्ही मिठाच्या पाण्यात टाकून ठेवू शकता. काटवलं टाकून द्यायचे. सगळेच काटवले झाले टाकून. आता छान परतून घ्यायचं मस्त. चमचमीत भाजी होते ही. भातासोबत किंवा वरण भातासोबत साईड डिश म्हणून खाऊ शकतो आपण, किंवा पोळीसोबत, चपातीसोबत, पराठ्यासोबत भन्नाट लागते ही भाजी, छान लागते. आता छान असं परतलंय बघू शकता. छान परतून झालंय आता. आणि झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 10 मिनिटं मंद गॅसवर शिजू देऊया. एक 5 मिनिटांनी बघू शकता भाजी छान दिसतेय. आता आपण पाणी घालूयात.
थोडंसं. काय बेटा, एक मिनिट बेटा. पुन्हा थोडंसं पाणी घालायचं. आणि छान असं मऊसूत पुन्हा शिजू द्यायचं. झाकण ठेवायचं. तुम्ही बघू शकता भाजी कसली भारी दिसते. मस्त झाली आहे भाजी आता. आणि पाणी टाकल्याच्या नंतर मधून मधून थोडंसं बघत राहायचं. बघा आता छान सांबार टाकायचा आणि परतून घ्यायचं. बघू शकता भाजी कसली भारी दिसते. मस्त सोबतीला चटणी घेतली आहे, मोकळी भाजी घेतलेली आणि चपात्या. भारी दिसते.